हॅलो, वेलकम स्टुडंट टू अवर चॅनल द फिजिक्स पॉइंट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे रेशो अँड प्रपोर्शन. टॉपिकचं नाव आपल्याला बोर्डवर दिसत असेल, रेशो अँड प्रपोर्शन. म्हणजे दोन किंवा तीन क्वांटिटीज ऍड केल्यानंतर ज्यांच्यामध्ये असणारे जे काही कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन आपण रेशो आणि त्याची प्रपोर्शन दाखवतो. रेशो आणि प्रपोर्शन या शब्दाचा अर्थ आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून जाईल. त्याचबरोबर रेशो आणि प्रपोर्शन म्हणजे काय केलं जातं नेमकं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा स्टडी करून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर मी सांगायचं महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये किंवा रेशो अँड प्रपोर्शन हे टॉपिक पूर्णपणे शिकवताना मी पुस्तक यूज करणार आहे. कारण की या प्रॉपर्टीज त्याचबरोबर या टॉपिकमध्ये प्रॉपर्टीज ऍज वेल ऍज असे मोठमोठे प्रॉब्लेम्स आहेत, वर्ड प्रॉब्लेम आहेत. जर ते वर्ड प्रॉब्लेम मी बोर्डवर लिहित बसलं तर माझा बोर्ड देखील लहान पडेल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार, इंट्रोडक्शन ऑफ रेशो अँड प्रपोर्शन. लेट्स बिगिन द जर्नी ऑफ द रेशो अँड प्रपोर्शन. म्हणजे एखादी गोष्ट आपण एक लाडू करत असताना कन्सिडर करा आपल्याकडे रवा लाडू करायचा. हा एक्झाम्पल बुक्स मध्ये दिलेलाच आहे. तर रवा लाडू करत असताना आपण घेतलेला एक 1 बाउल ऑफ घी, 1 बाउल ऑफ घी घेतलेला आहे. त्यानंतर 2 बाउल्स ऑफ शुगर घेतलेला आहे, 2 बाउल्स ऑफ शुगर अँड 3 बाउल्स ऑफ काय घेतलेलं या ठिकाणी, रवा घेतलेला आहे. तर एखादी लाडू बनवत असताना यांची प्रपोर्शन आपल्याला काय फाइंड आउट करायचं, यांचं रेशो जर बघायचं असेल दॅट इज प्रपोर्शन काय असणार आहे, 3. म्हणजे घी, शुगर अँड रवा यांचे तिन्हीचं प्रपोर्शन म्हणजे 1:2, 2:3 असं असणार. आपण बोलत असताना काय बोलणार, 1:2, 2:3. आपल्याला जर इंडिव्हिज्युअल विचारलं तर आपल्याला फाइंड आउट करायचं, फाइंड द रेशो ऑफ शुगर अँड रवा. शुगर अँड रवाचा आपल्याला काय विचारलं, रेशो विचारलेला आहे. तर शुगर आणि रवाचे जे काही रेशो आहे त्याची प्रपोर्शन आपण कसं करणार, 2 म्हणजे शुगर S3, 2:3 किंवा हे आपण असंही लिहू शकतो 2/3. हे आहे रेशो अँड प्रपोर्शन. एखाद्या टोटल लाडू मध्ये आपल्याला किती प्रपोर्शन आहे, कन्सिडर के बाउल्स ऑफ काय असणार आहे, 1K असणार आहे ना. के म्हणजे 1K, दॅट इज के बाउल ऑफ घी अँड अगेन काय आहे 2K बाउल्स ऑफ शुगर म्हणजे साखर अँड 3K बाउल्स ऑफ या ठिकाणी 3K बाउल्स ऑफ रवा. देन के म्हणजे टोटल किती बाउल्स त्यामध्ये टाकलेलं आहे त्या प्रपोर्शन नुसार आपण लिहू शकतो. जर 100K इतका टाकलेला असेल म्हणजे K इक्वल टू 100 असेल, K इक्वल टू 100 असेल, इट्स नॉट 0 झालंय बट इतकं पॉसिबल नाहीये. तर K म्हणजे इतके बाउल्स त्या ठिकाणी टाकलेलं, कन्सिडर करा K इक्वल टू 2 असेल. आपल्याला फाइंड आउट करायचं काय की K इक्वल टू जर 2 असेल तर त्यामध्ये घी किती असणार आहे, त्याचबरोबर किती बाउल्स ऑफ दी शुगर टाकलेला आहे, त्याचबरोबर किती बाउल्स ऑफ दी रवा टाकलेला आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे त्या प्रपोर्शन मध्ये काय असणार आहे की 3 एक ह्याच्यापेक्षा म्हणजे एक घी म्हणजे 1 आहे तर त्याच्यापेक्षा डबल काय आहे, शुगर आहे. आणि त्याच्यापेक्षा आणि जे घी आहे त्याच्यापेक्षा ट्रिपल काय आहे त्या ठिकाणी, रवा आहे. समजतंय. जर आपण 1 बाउल्स टाकला असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, 3 बाउल्स ऑफ दी रवा. 1 बाउल्स ऑफ घी टाकल्यानंतर 3 बाउल्स ऑफ रवा टाकावा लागेल. 2 बाउल्स ऑफ दी घी टाकल्यानंतर 2 into दॅट इज 6 बाउल्स ऑफ आपल्याला काय टाकावं लागेल, रवा टाकावा लागेल. तर याच्यावरून काही प्रॉब्लेम्स देखील आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. आपल्या बुक्समध्ये दिलेले आहेत काही प्रॉब्लेम्स. तर ते प्रॉब्लेम्स मध्ये आपण काय बघायचं आहे, पहिला प्रॉब्लेम बघा या प्रपोर्शन वरूनच. लेट द प्रपोर्शन ऑफ कंपाउंड्स दॅट इज नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची जी काही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम दॅट इज के. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांची काय दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, नायट्रोजन S2, फॉस्फरस S2, पोटॅशियम यांची रेशोज दिलेले आहेत. आणि हे रेशोज कशा प्रपोर्शन मध्ये आहेत, 18:10. समजते. जशा पद्धतीने 1 बाउल्स म्हणजेच किती, 1 बाउल्स ऑफ घी घेतलेलं होतं, 2 बाउल्स ऑफ दी
शुगर घेतलं होतं 3 बाउल्स ऑफ दी काय घेतलेलं होतं या ठिकाणी रवा घेतलं होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी यांची पर्सेंटेज इतक्या पद्धतीने काय घेतलंय तितक्या अमाऊंट मध्ये प्रपोर्शन मध्ये ते काय घेतलंय त्यांची फर्टिलायझेशन मध्ये एक फर्टिलायझेशन रासायनिक खतामध्ये इतका प्रमाणात ते काय असणार त्या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आहेत. तर या ठिकाणी दिलेलं आहे की नायट्रोजन किती पर्सेंट आहे. नायट्रोजन हे 18% आहे दिलेलं आहे बुक्स मध्ये तुम्ही बघू शकता. कंपाऊंड ऑफ फॉस्फरस त्याचबरोबर फॉस्फरस देखील काय आहे या ठिकाणी 18%च आहे. हा नायट्रोजन 18% आहे, फॉस्फरस देखील किती पर्सेंट आहे 18% आहे. आणि त्याचबरोबर रिमेनिंग पोटॅशियम काय दिलेलं आहे या ठिकाणी पोटॅशियम देखील काय आहे 10% आहे. समजतंय. आता आपल्याला काय विचारले रिमेनिंग पार्ट आणि जे राहिलेलं पर्सेंटेज मध्ये पार्ट आहे ते काय आहेत अदर्स आहेत. म्हणजे 18 + 18 इज 36, 36 + 10 इज 46% जे काय आहे हे फक्त नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरसच आहे त्या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं आहे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस यांची पर्सेंटेज देखील आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आणि राहिलेले जे काय रिमेनिंग म्हणजे 46 असेल तर 54% हे अदर काहीतरी केमिकल्स कंपाऊंड त्या ठिकाणी आहेत. तर विचारलेलं आहे की वेट ऑफ इच म्हणजे प्रत्येकाचं वेट किती असणार आहे वजन. वेट ऑफ इच म्हणजे वेट ऑफ इच प्रत्येकाचं वेट किती असणार आहे 20 किलो खतामध्ये 20 kg फर्टिलायझर मध्ये. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे. आपण काय करूया लेट वेट ऑफ द नायट्रोजन इन द 20 kg मध्ये वेट ऑफ द नायट्रोजन लेट x बी द वेट ऑफ नायट्रोजन x बी द वेट ऑफ नायट्रोजन इन 20 kg फर्टिलायझेशन. 20 kg फर्टिलायझर मध्ये किती आहे x इतका वेट आहे. तर या ठिकाणी काय विचारलं आपल्याला पर्सेंटेज देखील दिलेला आहे. म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 18 इतका पर्सेंट आहे. किती पर्सेंट मधून 100% मधून 100% मधून किती पर्सेंट ऑफ दी नायट्रोजन आहे 18% ऑफ नायट्रोजन आहे. म्हणजे टोटल 100% आपल्याकडे फर्टिलायझर आहे त्यामधून 18% आहे. त्याचबरोबर किती केजी आहे x केजी इतका वेट आहे कशाचा नायट्रोजनचा. किती केजी वेट मध्ये टोटल 20 kg वेट मध्ये. आता आपण काय करू शकतो 18 × 20 क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. तर 100 × x 100 × x कसं आलं सर कारण की आपण 100 × x क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करत आहे. 100 × x केलं देन इज इक्वल टू दॅट इज 18 × 20. 18 × 20 इज 18 × 2 इज 36 अँड 0 इज ॲज इट इज. मल्टिप्लिकेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इझी मेथड काय आहे एखाद्या नंबर्सला जर 10 डिजिट न मल्टिप्लाय करत असेल म्हणजे या ठिकाणी 10 टाइमला आहे आणि 0 असेल 10, 20, 30, 40 इतक्या मल्टिपल मध्ये जर मल्टिप्लायकेशन करत असेल तर आपण एक 0 ऑलरेडी ठेवायचं आणि राहिलेला जो रिमेनिंग नंबरनं मल्टिप्लाय करायचं. तर या ठिकाणी 100 जो काय मल्टिपल विथ x ला मल्टिप्लाय म्हणजे x इज इक्वल टू काय 360 डिवायडेड बाय 100 येणार. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी 2 0 सरकवून जर पॉइंट दिला म्हणजे आणि या ठिकाणी देखील 2 म्हणजे 3.6 किंवा 3.60 डिवाइड बाय 1 डिवाइड बाय 1 असू दे काय असणार आहे x इक्वल टू 3.6 म्हणजे 3.6 काय आहे या ठिकाणी x बी दी वेट x काय आहे वेट ऑफ नायट्रोजन इन द फर्टिलायझर 20 kg फर्टिलायझर मध्ये 3.6 kg इतका नायट्रोजनच आहे. या ठिकाणी बघायचं असेल तर नायट्रोजनची पर्सेंटेज आणि फॉस्फरसची पर्सेंटेज देखील सेमच असेल तर त्याचा देखील इक्वेशन्स म्हणजे फॉस्फरस साठी देखील वेट काय असणार आहे वेट ऑफ द फॉस्फरस इन द 20 kg फर्टिलायझर हे किती असणार आहे दॅट इज 3.6 kg. तर आपल्याला फाइंड आउट करायचं लास्ट काय आहे हा पॉइंट. देन काय करायचं 10 डिवायडेड बाय 80 म्हणजे किती पर्सेंट आहे 100 आउट ऑफ मध्ये किती आहे 10% ऑफ दी पोटॅशियम आहे. देन हा x इज दी x बी दी वेट ऑफ पोटॅशियम इन 20 kg आउट ऑफ 20 kg फर्टिलायझर मध्ये किती पर्सेंट वेट आहे x इतका वेट आहे. परत आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या अगोदर काय करणं यामधून काय करणं 1 0 कट झाला 10 x × 10 इज 10x × 2 × 1 × 20 इज इक्वल टू 20. परत हा 10 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे दॅट इज 20 डिवाइड बाय 10 1 0 कॅन्सल देन x इक्वल टू 2 म्हणजे 2 किलो इतका
पोटॅशियम हे 20 किलो फर्टिलायझर मध्ये अवेलेबल आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. एखादी बाईक आहे किंवा एखादी कार आहे, तर एक बाईक किंवा एक कार 1 लिटर पेट्रोल कंझ्युम करण्यासाठी आय थिंक 40 टू 50 किलोमीटर रन करते. 1 लिटर. माझ्याकडे एक बाईक आहे, कन्सिडर करा. ती बाईक माझी 1 लिटर पेट्रोल कंझ्युम करण्यासाठी 60 किलोमीटर ट्रॅव्हल करते. म्हणजे 1 लिटर पेट्रोल कंझ्युम करण्यासाठी जर 60 किलोमीटर जर रन करत असेल, तर मी जर 5 लिटर इतका पेट्रोल माझ्या टँक मध्ये फिल केला, तर माझी बाईक किती किलोमीटर रन केल्यानंतर कम्प्लिटली जी बाईकची टँक एम्प्टी होईल. म्हणजे 1 किलोमीटर मध्ये 1 लिटर पेट्रोल मध्ये जर 60 किलोमीटर जात असेल, तर 5 लिटर पेट्रोल मध्ये 5 into 1 5 लिटर्स पेट्रोल मध्ये माझी 60 into 5 दॅट इज 300 किलोमीटर जाईल. जसे इकडे मी पेट्रोलची नंबर ऑफ लिटर्स ऑफ पेट्रोल इन्क्रीज करत गेलं, तसं किलोमीटर्स देखील इन्क्रीज होत जातं इन द प्रपोर्शन ऑफ 60. याला म्हणलं जातं डायरेक्ट प्रपोर्शन. याला काय म्हणलं जातं, डायरेक्ट प्रपोर्शन म्हणलं जातं. एखादी टेब्युलर फॉर्मॅट मध्ये देखील तुम्हाला दिलेलं आहे. त्या ठिकाणी एक वेगळा एक्झाम्पल घेतलाय. अ कार कव्हर्स ए डिस्टन्स 10 किलोमीटर कंझ्युमिंग 1 लिटर पेट्रोल. म्हणजे त्या ठिकाणी कारचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण या ठिकाणी गरीब असल्यामुळे आपण काय घेतलेलं आहे, बाईक घेतलेला आहे. देन 1 लिटर पेट्रोल कंझ्युम करण्यासाठी त्या ठिकाणी 10 किलोमीटर इतकं काय होतंय, कार डिस्टन्स कव्हर करते. तर जसजसे आपण 20 लिटर इतकं जर पेट्रोल ऍड केलं, 20 into 1 दोन्ही साईडला काय करायचं, 20 न मल्टिप्लाय करायचं आहे. देन दॅट इज 200 किलोमीटर काय होणार आहे, माझं कार डिस्टन्स कव्हर करणार आहे. त्या ठिकाणी टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये देखील दिलेलं आहे. आणि यालाच म्हणलं जातं डायरेक्ट प्रपोर्शन. याला काय म्हणलं जातं, डायरेक्ट प्रपोर्शन. आता आपलं इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय. एखादी काम करण्यासाठी मला 20 कामगार लागतात आणि ते काम मी 3 दिवसात कंप्लीट करतो. कन्सिडर करा, एक काम 20 कामगार घेतल्यानंतर ते 3 दिवसात कंप्लीट होतं. मी जर कामगारची नंबर वाढवले, तर नंबर ऑफ डेज म्हणजे वर्किंग डेज कसं होणार आहेत, कमी होणार आहेत. यालाच म्हणलं जातं इनडायरेक्ट प्रपोर्शन. म्हणजे एका कामासाठी जर 20 कामगार मी त्या ठिकाणी दिले, तर ती काम 3 दिवसात कंप्लीट होते. जर मी नंबर्स ऑफ वर्कर्स वाढवलं, तर डेज वर्किंग डेज कसं होणार आहे, रिक्वायर्ड डेज कमी होतं. याला म्हणलं जातं इनडायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, तुमच्या बुक्स मध्ये काय एक्झाम्पल दिलंय, ए कार टेक्स 2 hours टू कव्हर द डिस्टन्स 100 किलोमीटर. म्हणजे एक कार आहे, 2 तास टाइम घेतं. किती डिस्टन्स कव्हर करण्यासाठी, 2 तास. टेक 2 hours टू कव्हर डिस्टन्स 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 2 hours घेतं. म्हणजे त्याची स्पीड किती आहे, 50 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये ते 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतं. म्हणजे 2 तासामध्ये 100 किलोमीटर इतकं डिस्टन्स कव्हर करतं. तर या ठिकाणी बल्क लॉग कार ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर इन 1 hour. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं कार आहे, ते 5 किलोमीटर एका तासामध्ये जातं. टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर ऍट 5 किलोमीटर डिस्टन्स, द बल्क कार इट टेक 20 hours. समजते काय केलं, एक दुसऱ्या पद्धतीचा कार घेतलाय, तो 5 किलोमीटर इतका डिस्टन्स एका तासात कव्हर करतो. म्हणजे तो काय करतो, 5 किलोमीटर इतका डिस्टन्स काय करतो, एका तासात कव्हर करतो. तर देन आय थिंक रोलर्स, तर 5 किलोमीटर इतका डिस्टन्स एका तासात कव्हर करतो. तर याला डिस्टन्स कव्हर करण्यासाठी काय करते, जास्त टाइम लागते. म्हणजे किती टाइम लागणार, 100 किलोमीटर. एका कारला 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 2 तास लागले. तर हा जो आहे आणि त्याची स्पीड आहे 50 आणि त्याच्या 10 पटीनं स्पीड म्हणजे 10 into 2, 10 पटीनं स्पीड म्हणजे 10 into 2 दॅट इज 20 hours लागणार आहे. समजतंय, कारण की ह्याची जी काही स्पीड आहे हे याच्या स्पीडपेक्षा 10% जास्त आहे. त्यामुळं त्याची स्पीड आणि त्याची टाइम रिक्वायर्ड कमी आहे आणि ह्याची टाइम रिक्वायर्ड कसं असणार आहे, जास्त असणार आहे. तर या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला फॉर्म्युला देखील माहित आहे, स्पीड इनटू टाइम
इक्वल टू डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम इज स्पीडच असतो, या ठिकाणी दिलेलंच आहे. बाय युझिंग द रिलेशन्स लेट पुट द अबव इन्फॉर्मेशन. या ठिकाणी दिले व्हेकल्स आहे, बल्क ऑफ कार्स, अशा पद्धतीनं, आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. मी काय म्हणलं, एक्स इज दी स्पीड आणि वाय एक डिस्टन्स कन्सिडर केलं, तर एक्स इंटू वाय ए के. एक्स इज स्पीड इंटू वाय इज टाइम. समजतंय, डिस्टन्स. मी या ठिकाणी काय केलं, एक्स म्हणजे स्पीड किती आहे, पहिल्या कारची स्पीड आहे 50 किलोमीटर आणि तो घेतला टाइम हा 2 आवर्स आहे, आणि 50 इंटू 2 इज किती झालेला आहे, डिस्टन्स किती आहे, 100 किलोमीटर दिलेलंच आहे. आता या ठिकाणी मला फाइंड आउट करायचं आहे की 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती स्पीड याचं इतकं आहे, तर टाइम किती घेतला जाईल. म्हणजे टाइम किती आहे, या ठिकाणी वाय कॅल्क्युलेट करायचा. एक्स दिलेला आहे, एक्स आहे 5, स्पीड आहे 5 किलोमीटर, अँड इंटू वाय दॅट इज इक्वल टू परत 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती लागेल, हा डिवाइड केला तर वाय इक्वल टू 20 आवर्स लागतील. ह्याला म्हणलं जातं इनडायरेक्ट प्रपोर्शन. इनडायरेक्ट प्रपोर्शन्स. तर काही प्रॉपर्टीज देखील दिल्यात, प्रॉपर्टीज ऑफ रेशो, प्रॉपर्टीज ऑफ रेशोज, आणि काही एक्झाम्पल्स देखील. प्रॉपर्टीज ऑफ रेशोज तुम्ही रेडी केल्यानंतर समजून जाईल. तरी देखील एखादी रेशो आपण या ठिकाणी लिहितो, रेशो A:2. हे रेशो लिहित असताना ह्याला म्हणलं जातं प्रिडिसर्स, प्रिडिसर्स, आणि ह्याला म्हणलं जातं सक्सेसर्स. प्रिडिसर्स, ए म्हणजे जे न्यूमरेटर आहे त्याला म्हणलं जातं प्रिडिसर्स, आणि जे बी आहे त्याला म्हणलं जातं सक्सेसर्स. सक्सेसर अँड प्रिडिसर. जे डिनॉमिनेटरला आहे त्याला सक्सेसर म्हणलं जातं, जे न्यूमरेटरला आहे त्याला म्हणलं जातं प्रिडिसर्स, किंवा फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म देखील आपण म्हणू शकतो. आता मला एक क्वेश्चन विचारायचं, जर सेकंड टर्म हा 100 असेल तर याला काय म्हणलं जातं. सेकंड टर्म जर 100 असेल म्हणजे 5 डिवाइड बाय 100 असतील तर काय आहे, जे येणारा आन्सरला काय म्हणलं जातं, पर्सेंटेज म्हणलं जातं. कुठल्याही नंबरला 100 ने डिवाइड केलं तर तो काय येतो, पर्सेंटेज येतो. आपल्या मार्क्सला 100 ने डिवाइड केलं तर आपले काय होते, ते पर्सेंटेज होते. मला पडलेलं आहेत 350 मार्क्स, डिवाइड केलं 100, काय आलं 3.5. हे पर्सेंटेज आहे. दिस इज द पर्सेंटेज अँड दिस इज द ईच एक्झाम. ओके. त्यानंतर द रेशो इज अनचेंज्ड इफ इन टर्म्स ऑफ मल्टिपल अँड डिवाइड. आता मला सांगा 5 डिवाइड बाय 5:3 हा माझा रेशो आहे. हा रेशोला मी 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 5 ला देखील मी 3 ने मल्टिप्लाय केलं, आणि त्याचबरोबर 3 ला देखील मी काय केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं आहे. वर आलेला आहे 15 आणि खालीला आहे 9. याचे देखील परत 3 ने डिवाइड केलं तर येणारा रेशो जे काय ते अनचेंज असणार. कितीने देखील मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, रेशो मल्टिप्लिकेशन डिवाइड केल्यानंतर अनचेंज्ड असतो. समजते. आणि जे रेशो आहे ते कसं असतं, युनिटलेस क्वांटिटी असती, आणि त्याचबरोबर रेशो म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये सेम युनिट असेल तर त्या ठिकाणी युनिटलेस आहे. पण एका ठिकाणी दिलं 50 किलोमीटर हॅज टू 500 मीटर्स, असं असता कामा नाही. अशा पद्धतीने रेशो लिहिता कामा नाही, कारण की दोन्ही जे काही टर्म्स आहेत एक तर सेम फिजिकल सेम युनिट्स असायला पाहिजे. सेम युनिट्स म्हणजे काय, हा देखील मीटर मध्ये, हा देखील मीटर मध्ये, मे बी किलोमीटर मध्ये ठेवा किंवा मीटर मध्ये ठेवा, दोन्ही देखील एकाच युनिट्स मध्ये लिहिणं गरजेचं आहे. हे आहेत प्रॉपर्टीज ऑफ रेशोज. आजच्या लेक्चरमध्ये काय म्हटलं, रेशोज म्हणजे काय, त्याचबरोबर रेशो आणि प्रपोर्शन कसं दाखवलं जातं. 2 टाईपचे प्रपोर्शन बघितलं, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे पेट्रोल लिटरची पेट्रोल वाढले, सॉरी पेट्रोलची लिटर्स वाढवत गेलं, म्हणजे 1 लिटर 2 लिटर 3 लिटर, त्या पद्धतीनं बाईकची जी काही मायलेज आहे ते मायलेज फिक्स राहतं आणि डिस्टन्स काय आहे वाढत गेलेलं आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे, चेंज केलेला आहे, मी कार चेंज केलेला आहे, त्यानुसार आपण काय करतो, हे इनडायरेक्ट रिलेशन्स आहे. एक कार घेतला म्हणजे कामगारची संख्या चेंज केली, दुसरी कामगार त्या ठिकाणी आणले, त्याच पद्धतीने या ठिकाणी काय केलं, दुसरे कार्स सोबत रिलेशन केलेलं आहे, त्यामुळे त्याला म्हणलं जातं इनडायरेक्ट प्रपोर्शन. एकच बाईक माझ्याकडे होते, त्यामध्ये मी काय केलं, पेट्रोलची नंबर वाढत गेलं, त्यामुळे त्याला डायरेक्ट रिलेशन म्हटलं जातं किंवा डायरेक्ट प्रपोर्शन म्हटलं जातं. इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे 2 वेगवेगळ्या गाडीमध्ये काय केलं, या ठिकाणी रिलेशन दाखवलेलं आहे. आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि प्रॅक्टिस सेट 4.1 हे नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करायचं आहे.
तर द रेशो ऑफ एजेस ऑफ सीमा अँड राजश्री, ते सीमा आणि राजश्रीचे एजेसची काय रेशो आहे, द रेशो कसं दिलेला आहे 3:1. इट इज द रेशो ऑफ, तुम्ही बुक्स मध्ये बघू शकता, द रेशो ऑफ द एजेस ऑफ सीमा अँड राजश्री. देन द रेशो ऑफ द राजश्री अँड अतुल, आणि राजश्री आणि अतुलची रेशो काय आहे एजची, हे आहे सीमा हॅज टू राजश्री, आणि हे सेकंड आहे 2:3, हे आहे राजश्री हॅज टू अतुल. विचारलेलं काय या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की रेशो इन द फॉर्मॅट, कशा फॉर्मॅट मध्ये लिहायचं, सीमा हॅज टू राजश्री हॅज टू अतुल. समजलंय. तर सेकंड टर्म आहे या ठिकाणी दिलेला आहे सीमा हॅज टू राजश्री हॅज टू अतुल, म्हणजे सीमा हॅज टू राजश्री हॅज टू अतुल. या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काय करायचं, हे रेशो लिहून घ्यायचं आहे. जर रेशो लिहून घ्यायचं असेल तर सेकंड टर्म जे आहे, फर्स्टचा सेकंड टर्म आणि सेकंडचा फर्स्ट टर्म, दोन रेशो या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट मध्ये सीमा आणि राजश्रीचं एज प्रपोर्शन दिलेलं आहे, सेकंड मध्ये राजश्री आणि अतुलचं या ठिकाणी काय दिलं एज प्रपोर्शन दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, राजश्री हे कॉमन आहे, ठीक आहे. जर कॉमन असेल तर फर्स्टचा जो काही सेकंड टर्म आहे म्हणजे राजश्रीचा जे काही प्रपोर्शनचा नंबर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सेकंड मध्ये देखील राजश्रीचा प्रपोर्शन नंबर हे कसं असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. त्यासाठी मी काय करणार आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 दिसत नाही, म्हणजे याला मी काय करणार 2 नी मल्टिप्लाय करणार. देन 6:2 केलं आहे, म्हणजे सीमा आणि राजश्रीचं जे काही एज प्रपोर्शन आहे ते 6:2 केलेलं आहे, आणि ते सेकंड आहे ते ऍज इट इज ठेवलंय, म्हणजे 2:3 आहे, म्हणजे 2 into अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. सेकंड काय होतं 2:3 होतं, आणि फर्स्ट आहे 6:2. 2 कॉमन घेतलाय म्हणजे 6:2 समजले. इथेपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला आहे या ठिकाणी बघूया. क्वेश्चन सेकंड या ठिकाणी विचारलाय द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर फील्ड, हे लेंथ काय दिलेलं आहे 1.2 किलोमीटर. एक रेक्टँग्युलर फील्ड आहे, आणि रेक्टँग्युलर म्हणजे अशा पद्धतीने मी एक रेक्टँग्युलर फील्ड या ठिकाणी काढलेला आहे, त्याची लेंथ इथं आहे आणि ही ब्रेडथ आहे. लेंथ किती दिलेला आहे या ठिकाणी, लेंथ इज द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर फील्ड इज 1.2 किलोमीटर. समजते, किलोमीटर आणि मीटर मधल्या जे काही रिलेशन्स आहे हे समजून घ्या युनिटचे. त्यानंतर इट्स ब्रेडथ इज 500 मीटर, म्हणजे ब्रेडथ दिलेला आहे 500 मीटर. लक्षात ठेवायचं बाळा की या ठिकाणी 1.2 दिलेला आहे, हे किलोमीटर आहे. लगेच हा मोठा आहे, ब्रेडथ मोठा कसं असू शकतो सर, हा कन्फ्यूज होता कामा नये. हा रेक्टँग्युलरच आहे. रेक्टँग्युलर सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, लेंथ हे ब्रेडथ पेक्षा कसं असते, लॉंग असते. म्हणजे लेंथ किती मीटर झालेला आहे बाबा, 1.2 into 1000, कारण की 1 किलोमीटर मध्ये 1000 इतके मीटर असतात. देन 1.2 into 1000 इज 1200. समजतं. काय केलं, फक्त 3 पॉइंट सरकून पॉइंट दिलं, या ठिकाणी पॉइंट असणार आहे, तर ते पॉइंटची आपल्याला गरज नाही. ब्रेडथ किती आहे 400. क्वेश्चन काय विचारलेलं या ठिकाणी आपल्याला, इट इज मस्ट बी एक्सप्रेस्ड अँड फाइंड द रेशो ऑफ लेंथ टू द ब्रेडथ. आता लेंथ आणि ब्रेडचं काय करायचं आपल्याला, रेशो फाइंड आउट करायचं, म्हणजे एल हॅज टू बी, म्हणजे एल डिवाइड बाय बी, दोन्हीचं डिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहे. दॅट इज 1200 इज द डिस्टन्स ऑफ लेंथ अँड 400 इज द ब्रेडथ. त्यानंतर आपण काय करतो, 2 0 कट करू शकतो का, कट करू शकतो. 4 into 4 and 4 3 12. देन एल हॅज टू बी, म्हणजे 3:1 आहे. यांचे आपल्याला रेशो विचारलं होतं, आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 3. ओके, द रेशोज ऑफ एक्सपेंडिचर्स अँड इन्कम. एका एक्सपेंडिचर आणि इन्कम, महेशचं एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, आणि त्याची इन्कमचा या ठिकाणी रेशो दिलेला आहे 3:5. महेशची एक्सपेंडिचर अँड इन्कमचं जे काही रेशो आहे ते दिलेलं आहे 3:5.
आता आपल्याला हे प्रश्न काय विचारलं या ठिकाणी की किती पर्सेंट एक्सपेंडिचर आहे त्याचं, खर्च आपलं जे काही इन्कम आहे त्या इन्कम मधून किती पर्सेंट तो खर्च करतो, त्या पद्धतीने जर काढायचं असेल तर 3:5. आता आपल्याला काय करायचं, त्याचा खर्च आहे 100% असं ट्रीट करायचं. म्हणजे मला 5 ला असे नंबर्सनी मल्टिप्लाय करायचं की 100 यायला पाहिजे, कारण की त्याच्या इन्कम मधून किती पर्सेंट तो खर्च करतो हे या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे मी काय करतो, जर 5 ला 20 नी मल्टिप्लाय केलं तर 100 येईल का? ओके. देन अनदर वन, का? कारण की इन्कम मधून एक्सपेंडिचर काय आहे, पर्सेंटेज काढायचा. त्याच्या मिळालेल्या पैशामधून तो किती पर्सेंट रुपीज खर्च करतो. ठीक आहे, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 20. 20 काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटरला काय येणार आहे 100. जर डिनॉमिनेटरला कुठल्याही व्हॅल्यू म्हणजे सेकंड टर्म 0 आला तर येणारा व्हॅल्यू हा काय त्याचा पर्सेंटेज आहे. अपर साइड 60 डिवाइड बाय 100 म्हणजे 60% त्याची एक्सपेंडिचर आहे. मिळालेल्या इन्कम मधून तो 60% खर्च करतो. त्यानंतर मँगोज वगैरे हा ट्रीज हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे, द रेशो ऑफ 2 नंबर्स. 2 नंबरचे रेशो या ठिकाणी दिलेला आहे. क्वेश्चन वाचायचा, सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लगेच आन्सर देखील बघत बसायचं नाही, लक्ष इकडे असायला पाहिजे. द रेशो ऑफ 2 नंबर्स म्हणजे 2 नंबरची रेशो आहे 5:7. 2 वेगवेगळे नंबर्स काही देखील नंबर असू शकतात, त्यांची रेशो आहे 5:1. आता मी काय केलं, इफ 40 इज ऍडेड म्हणजे 40 या दोन्ही नंबर मध्ये ऍड केलं तर त्यांची रेशो काय होणार आहे, चेंज होते. म्हणजे रेशो इफ 40 ऍडेड 40 ऍड केल्यानंतर त्यांची रेशो काय असणार आहे त्या ठिकाणी, तेव्हा 25 डिवाइड बाय 31 इतकं रेशो आहे. आता हे नंबर्स आहेत का, 5 आणि 2 हे नंबर्स नाहीत, त्या नंबरची प्रपोर्शन आपल्याला दिलेला आहे, रेशोज दिलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, एक्स बी द नंबर. आपल्याला एक्स हे एक नंबर जाणून घ्यायचा आहे. म्हणजे एक्स हे एक नंबर असेल तर त्या ठिकाणी 2 नंबर्स काय काय आहेत, 5x अँड 7x आर दी 2 वेगवेगळे नंबर्स जे आपल्याला दिलेले आहेत. ते नंबर्स या ठिकाणी आपल्याला समजलं. ठीक आहे, एक्स एक कॉमन नंबर आहे, तर 5x आणि 7x हे 5 आणि 7 हे दोन काय आहेत त्या ठिकाणी प्रपोर्शन आहेत. तर 5x अँड 7x हे 2 वेगवेगळे नंबर झालेले आहेत. तर त्यांची रेशो म्हणजे त्याच्यामध्ये 40 ऍड करणार आहे. 5x मध्ये मी काय केलं आहे 40 ऍड केलंय, त्याचबरोबर 7x मध्ये देखील काय करायचं आपल्याला 40 ऍड करायचं, कारण की 40 हे दोन्ही मध्ये ऍड केलं. आता याचं प्रपोर्शन घ्यायचं आहे आपण. याचं प्रपोर्शन घेणं म्हणजे काय करणं, डिवाइड करणं दोन्हीला. म्हणजे 5x प्लस 40 डिवाइड बाय 7x प्लस 40. आणि याचं प्रपोर्शन आपल्याला ऑलरेडी दिलेलंच आहे, दॅट इज 25 डिवाइड बाय 31. सगळ्यात महत्वाची गोष्टला काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं. 31 इंटू 5 इज आय थिंक 155. 155x प्लस 31 इंटू 40. 31 इंटू 40 दॅट इज 1240. आणि त्याचबरोबर इज इक्वल टू 7x इंटू 25. 7x लगेच करून बघायचं. 25 इंटू 7 that is 7 5 35 carry 3 7 2 12 7 2 14 plus 3 is 175x. 175x into 25 into 40 is plus 1000. समजलं काय केलं या ठिकाणी, जे दिलेला नंबर आहे त्याची प्रपोर्शन दिलेला आहे, त्या नंबरची प्रपोर्शन दिला आणि ते नंबर मी काय केलं एक्स हे नंबर समजून घेतलाय. तर त्या ठिकाणी ते दोन्ही नंबर अशा पद्धतीने 7x आणि काय झालेलं आहे त्याला 7x अँड 5x ते 2 नंबर झाले. तर त्यामध्ये मी काय केलं 40 ऍड केलेला आहे. जर त्या नंबर्स मध्ये 40 ऍड केला तर त्यांची प्रपोर्शन चेंज होते. तर ते नंबर्स काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण एक्स फाइंड आउट करावं लागेल. एक्स फाइंड आउट करण्यासाठी 175 मायनस 155x अशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे जे लाईक टर्म्स आहेत ते इकडे आणलेला आहे. देन 1240 मायनस 1000 या ठिकाणी काय राहणार आहे 1240 मायनस 1000. देन 175 मायनस 155 किती राहणार आहे, या ठिकाणी x आहे, कन्सिडर करा हा x आहे. 175x मायनस 155x इज 20x. काय आहे 20x इज इक्वल टू
240, कारण की 1240 मधून 1000 मायनस केला तर काय होणार आहे 240. देन एक्स इक्वल टू हा 20 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार 240 डिवाइड बाय 20. एक झिरो आपण कट करू शकतो इझी करण्यासाठी. देन एक्स इक्वल टू किती आलेला आहे आपल्या 12 आलेला आहे. एक्स हा नंबर्स आहेत का आपल्याला विचारलंय ते दोन नंबर्स कुठले आहेत. तर मी काय करतो एक्स ची व्हॅल्यू भेटलेली आहे, मला काय करायचं आहे पहिली आणि दुसरी दोन नंबर्स बघायचा. म्हणजे मी पहिल्याला जर एक्स ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर माझा पहिला नंबर भेटेल, एक्स ला 7 ने मल्टिप्लाय केलं तर माझा दुसरा नंबर भेटेल. तर पहिला नंबर फाइंड आउट करण्यासाठी 5x is equal to 5 into 12, that is 5 into 12 is 60. म्हणजे पहिला नंबर हा आहे माझा 60. तर दुसरा नंबर फाइंड आउट करण्यासाठी 7x या ठिकाणी दिलेला आहे, 7 into 12 that is 84. हा माझा सेकंड नंबर आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. तर इथपर्यंत आपण जे काही केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व्ह करतो. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये 8 प्रॉब्लेम आहेत, 8 प्रॉब्लेम आहेत. त्यामधून आपण काय करतो 4 प्रॉब्लेम त्या पहिल्या लेक्चरमध्ये आणि राहिलेले जे काही 4 प्रॉब्लेम्स आहेत ते सेकंड लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी इतकंपर्यंत आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व्ह करूया.